नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे भुताचं घर. सेवावृत्ती नंतर सुरेश त्याच्या मावशीच्या भेटीसाठी तिच्या गावाला निघाला होता. नोकरीच्या 40व्या वर्षाच्या काळात त्याला नातेवाईकांकडे जायलाच मिळाले नव्हते. कधीतरी लग्न, शुभकार्य या निमित्तानं मामा आणि दुसऱ्या मावशीकडे जाणे व्हायचे अधूनमधून. पण या मावशीचे गाव खूप दूर आणि दुर्गम भागात असल्यामुळे तो कळायला लागल्यापासून गेलाच नव्हता. मावशी आता थकली होती, वय झालं होतं, वृद्धपणाकाळाचे आजारही बिलगले होते. आता केव्हाही पिकले पान गळून पडले असते. आता सेवामुक्त झालोय तर पहिल्यांदा मावशीलाच भेटून आलेले बरे, असा विचार करून तो एकटाच निघाला होता. गावचा रस्ता माहीत नव्हता. दगडवाडी गावचे नाव तरी बरे लक्षात होते. विचारपूस करत तो चालला होता. थोडे अंतर गेले की थांबायचे, तिथे कोणाला तरी विचारायचे आणि चालायला लागायचे. त्यामुळे त्याला उशीर होत होता. दिवस असेपर्यंत त्या गावात पोहोचावे असा विचार करून तो शक्य तितक्या वेगात गाडी चालवत होता. तरीही अंधार झालाच. त्यानंतर सुरेश गाडी चालवत होता. गाडीच्या प्रकाशात रस्ता स्पष्ट दिसत होता. अजून किती अंतर राहिले हे विचारण्यासाठी दूरदूरपर्यंत तरी कोणीही दिसत नव्हते. आपण कुणाला सोबत तरी आणायला हवे होते. त्याच्या मनात आलेले. प्रवासात एकाला दोघे बरे असतात, पण आता मनात येऊन उपयोग काय होणार होता? अंधार गडद होण्याआधी गाव गाठायलाच हवे होते. अनोळखी प्रदेशात असं एकट्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे योग्य नाही. हे वडिलांनी लहानपणी सांगितलेली गोष्ट आता त्याच्या मनाला पटायला लागली होती. वडीलधारी माणसं सांगतात ते काही खोटे नाटे नसते, ते त्यांचे अनुभव असतात. ते ऐकून स्वतःच्या जीवनात त्यांचा उपयोग करून घ्यायचा असतो. मात्र युवा पिढीची इथेच चूक होत असते. अचानक वेगात असलेल्या गाडीला कर्र क्रच ब्रेक लावला लागला. गाडी झटका आल्यागत थांबली. गाडीसमोर एक चक्क म्हातारा हातात कंदील घेऊन चालत असलेला दिसला. तो त्याच्याच नादात चालत होता. गाडी थांबल्याचा आवाज त्याच्या कानी गेल्याचे दिसत नव्हते. त्याने वळून सुद्धा बघितले नव्हते. थोड्याच वेळापूर्वी तर रस्त्यावर कुणीच दिसत नव्हतं. अचानक भुतासारखा कुठून आला हा म्हातारा? सुरेश विचार करू लागला. त्यानंतर अचानक भुतासारखा हात भूत तर नसेल ना, हा विचार मनात येताच सुरेश केवढ्या मोठ्याने दचकला. तरीही हिंमत धरून त्याने गाडीचा हॉर्न वाजवलाच. एकदा, दोनदा, तीनदा हॉर्न वाजवला तरी म्हातारा मागे वळून बघत नव्हता किंवा रस्त्याच्या मध्यभागातून चालणे सोडत नव्हता. त्याच्या चालीने त्याच्या मागून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरेश तसाच चालत होता. त्या म्हाताऱ्याला बहुतेक हे माहीत असावे. निमूटपणे रस्ता दाखवत असल्यासारखा चालत होता. थोडे अंतर गेल्यावर तो थोडासा रस्त्याच्या कडेला होऊन थांबला. त्याने मागे वळून बघितले. सुरेश क्षणभर त्याच्या जवळ थांबला आणि त्यानंतर भुताचे घर याचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. एवढ्या रात्री एकटाच कुठं निघालास बेटा? म्हाताऱ्याने विचारले. त्यानंतर दगडवाडीला जायचे बाबा. रस्ता बरोबर आहे ना? सुरेशने उत्तर दिले आणि रस्ताही विचारला. त्यानंतर होय बेटा, हा रस्ता दगडवाडीला जातोय. असं या अंगानं जावा. थोडं अंतर चालून गेल्यावर उताराचा रस्ता लागलं. खडका रस्ता आहे. लय गाड्या तिथून पुढं गेल्या नाहीत. कुठं गायब झाल्या माहीत नाही. म्हाताऱ्याने माहिती दिली अन थोडे अंतर चालला अन गायब झाला. सुरेश स्तब्धपणे बघतच राहिला. त्यानंतर थोड्या वेळाने सुरेश भानावर येऊन गाडी घेऊन निघाला. हा म्हातारा कोण असावा? जसा अचानक रस्त्यावर आला तसाच अचानक गायबसुद्धा झाला. अशा अंधाऱ्या रात्री एकटाच इथे काय करत असेल? कशासाठी रस्त्याने एकटा फिरत असेल?
सुरेश विचार करत गाडी चालवत होता. गाडी चालवत चालवत बराच वेळ झाला, पण दगडवाडी गाव काही सापडले नाही. रस्त्याने जात असताना दूरवर त्याला एक घरात दिवा जळत असलेला दिसला. त्याला जरा हायसे वाटले. चला, कुणी माणूस तरी भेटेल बोलायला, विचारायला, तो मनाशी विचार करत होता. तो उत्साहात गाडी चालवत त्या घराजवळ पोहोचला. त्याला काय झाले कळलेच नाही. तो जणू तिथून जायचा होता अशा थाटात त्याने गाडी उभी केली आणि खाली उतरला. गाडीचा दरवाजा लावला आणि गेटकडे वळला. एक सुंदर तरुणी गेटवर स्वागतासाठी उभीच होती. भारावल्यासारखा तो तिच्याकडे चालत गेला आणि मग त्यानंतर गेट अर्धवट उघडून उभी असलेली ती सुंदरा कोण होती माहीत नसतानाही सुरेश पाहत क्षणीच घायल झाला होता. अंधाराशीपणे हे निखळ सौंदर्य जणू तो नजरेने प्राशन करत होता. आणि यावं सरकार, दगडी महालात आपलं स्वागत आहे. मी राधिका आपल्या चरणकमलावर नमस्तक होऊन आपले स्वागत करत आहे. यावं असं म्हणत ती आत जाण्यासाठी वळली. तोही तिच्या मागे मंतरल्यासारखा जाऊ लागला. ते दोघे थोडे आत गेल्यावर गेट आपोआप बंद झाले.